ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये प्रतिमा हत्या सुमन काकूंना म्हणतात, सुमन मी कॉफी घेऊन येते, सायली आहे तुझ्यासोबत असं म्हणत प्रतिमा आत्या तिथून निघून जातात. आता प्रतिमा हत्या जातात. सायली सुमन काकूंच कौतुक करते आणि म्हणू लागते, सुमन काकू तुमची तर कमाल आहे, अहो किती छान काम केलंत तुम्ही, अहो तुम्ही जे काही करताय त्यामुळे घरातील सर्वांचाच तुमच्या या गोष्टीवर विश्वास बसत चालला आहे. सगळ्यांनाच वाटत आहे की खरंच तुम्हाला या सगळ्याचा त्रास होत आहे. सुमन काकू म्हणतात, परंतु सायली या सगळ्यामुळे मला अपराधी वाटत आहे. अगं एका नराधमाला पकडण्यासाठी, एका गुन्हेगाराला पकडण्यासाठी माझ्यावर प्रेम करणाऱ्या 2 माणसांना मी दुखवत आहे. मला खरंच खूप वाईट वाटतंय. अपराधी असल्याची भावना सतत माझ्या मनात येत आहे. या सगळ्यामध्ये वहिनी आणि भाऊजी भरडले जात आहेत. तर सायली म्हणते, सुमन काकू मलाही कळते, आपणही हे सगळं काही आनंदाने करत नाही आहोत, परंतु प्रतिमा हत्या आणि रविराज काका यांना त्रास देणारा, त्यांचा अपघात घडून आणणारा मास्टरमाइंड सगळ्यांसमोर यायलाच हवा आणि यासाठीच तर आपण हे प्रयत्न करतोय ना. तर सुमन काकू म्हणतात, सायली आपण भाऊजी आणि वहिनीला विश्वासात घेऊन हे सर्व काही सांगूया का. सायली म्हणते, आपण हे सगळं काही त्या दोघांसाठीच करत आहोत, परंतु या क्षणी जर आपण रविराज काका आणि प्रतिमा हत्या यांना जर सांगितलं तर तुम्हाला तर प्रतिमा हत्यांचा स्वभाव माहीत आहे. नागराज काकांनी एखाद नाटक केलं तर प्रतिमा हत्या सत्य सांगून मोकळ्या होतील आणि रविराज काका चिडलेत तर ते लगेच नागराज काकांना जाब विचारतील. मग आपण एवढे दिवस केलेल्या नाटकाचा काहीच उपयोग होणार नाही. सर्व सत्य समोर येण्या अगोदरच सगळं काही संपून जाईल. म्हणूनच थोड्या दिवसासाठी का होई ना, परंतु हे नाटक आपल्याला करावंच लागेल. सुमन काकू तुम्ही अशा डगमगू नका. सुमन काकू म्हणतात, मी कच खाणारच नाहीये, परंतु मला फक्त वाईट वाटते ते म्हणजे भाऊजी आणि वहिनीबद्दल. पण आता काहीही झालं तरी त्या नराधामाच नाव आपल्याला कळायलाच हो. ते सत्य शोधण्यासाठी मी शेवटपर्यंत झटणार आहे, कारण माझ्या वहिनी आणि भाऊजींना मला न्याय मिळवून द्यायचा आहे. सायली म्हणते, आपण त्यासाठीच तर प्रयत्न करत आहोत, तुम्ही घाबरू नका सुमन काकू, आम्ही आहोत तुमच्या सोबत. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, सुभेदारांच्या घरी कल्पनाताई किचनमध्ये काम करत असतात. त्यांचं काम मावरून त्या रूमच्या दिशेने जात असतात, परंतु त्याचवेळी तिथे सचिन आलेला असतो. सचिन कल्पनाताईंना आवाज देत म्हणतो, मम्मा. आता मात्र कल्पनाताई चिडतात. सचिनला एक पाऊलही आतमध्ये न घेता त्याला ज्या विचारत म्हणतात, तू इथे काय करतोयस. तुला अस्मिताच्या डॅडने हाताला धरून घराबाहेर काढलं तरी सुद्धा तू इथे परत आलायस. अरे तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का. तू आमच्या आयुष्यातून दूर निघून जा. पुन्हा पुन्हा तू इथे येऊ नकोस. कल्पनाताई खूप चिडलेले असतात आणि हा आवाज प्रतापरावांच्या कानी पडतो. प्रतापराव आवाज देत म्हणतात, कल्पना काय झालंय. कल्पनाताई बाजूला होतात आणि ज्यावेळी प्रतापराव आता सचिनला पाहतात त्यावेळी ते खूप चिडतात आणि म्हणतात, तू तर दुसरीकडे किल्लेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं. नागराज काका घाबरून गेलेले असतात तर मुद्दाम होऊन आता अर्जुन त्यांना धीर देत म्हणतो, काय झालंय, एवढं टेन्शन नको घेऊस. नागराज काका म्हणतात, मला भीती वाटते की सुमन जर पुन्हा हायपर झाली आणि सायली घाबरली तर बिचारी सायली उगाच घाबरेल. त्यापेक्षा मी एक काम करतो, मीच सुमनकडे जातो उगाच आणि सायलीला त्रास नको व्हायला. रविराज सर म्हणतात, त्याची काहीही गरज नाही. अर्जुन म्हणतो, हो ना, तू नको काळजी करूस, सायली आहे तिथे. परंतु त्याचवेळी प्रतिमा सुमन काकूसाठी कॉफी घेऊन जात असतात आणि तीच संधी नागराज काकांना मिळते. नागराज काका म्हणतात, वहिनी थांबा, मी जातो कॉफी घेऊन. प्रतिमा आत्या म्हणतात, नाही नको, मी जाते कॉफी घेऊन. तर नागराज काका म्हणतात, वहिनी अगं तू किती वेळा वर खाली अशा फेया मारणार आहेस, थांब मीच कॉफी घेऊन जातो. असं म्हणत नागराज काका प्रतिमांच्या हातातील
कॉफीचा ट्रे घेतात आणि रूमच्या दिशेने जात असतात. इकडे अर्जुनला खूप टेन्शन आलेलं असतं. तर दुसरीकडे सायली सुमन काकूंची समजूत काढत असते, त्यांना समजावत असते आणि म्हणू लागते, सुमन काकू काळजी करू नका, का एवढा विचार नका करू. आता नागराज काकांचा तुमच्या या नाटकावर विश्वास बसू लागला आहे, परंतु आपल्या हाती अजून ठोस पुरावा लागला नाही. जोपर्यंत ठोस पुरावा मिळत नाही तोपर्यंत आपल्याला हे नाटक चालूच ठेवावं लागणार आहे. तर आता सायलीच बोलणं सुमन काकूंनाही पटत असतं. परंतु त्याचवेळी नागराज काका रूममध्ये येताच आता सुमन काकू पुन्हा एकदा आपल्या नाटकाला सुरुवात करतात आणि म्हणतात, तू दूर हो, आता रात्र होणार आहे. तू सुद्धा दूर हो जा. येताना दगड घेऊन येणे आणि लाल रंगाचा कापड दोरी असे हात बांधायचे. दूर व्हा तुम्ही सर्वांनी, दूर व्हा असं म्हणत सुमन काकू नाटक करू लागतात. आता नागराज काका मनातून खुश असतात, परंतु सायली ज्यावेळी त्यांच्याकडे पाहते त्यावेळी नागराज काकांना या सगळ्यावर विश्वास बसला आहे हे सायलीच्या लक्षात येतं. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी प्रतापराव रागानेच आता सचिनच्या समोर येतात आणि त्याला ज्या विचारत म्हणतात, तू इथे काय करतोयस? तुला एकदा सांगून कळत नाही का? तुझ्यामुळे अस्मिताला आणि तिच्या बाळाला त्रास होतोय. आज अस्मिता तुझ्यामुळे आजारी आहे. उगाच तिला त्रास व्हायला नको. त्यामुळे प्लीज इथून निघून जा. तर सचिन म्हणतो, डॅड प्लीज मला एकदा अस्मिला भेटू द्या. मला तिला भेटायचं आहे. मला तिच्याशी बोलायचं आहे. ती माझा फोन उचलत नाहीये. माझ्या मेसेजला रिप्लाय देत नाहीये. डॅड प्लीज मला एकदा भेटू द्या. तर प्रतापराव म्हणतात, तुला एकदा सांगून कळत नाही का? आत्ताच्या आता इथून निघून जा. तर सचिन म्हणतो, मी काय करू सांगा ना. जर अस्मी माझ्याशी बोलत नसेल तर माझ्याकडे दुसरा कुठला पर्यायच नाहीये. प्रतापराव म्हणतात, मग इथून तोंड काळ करायचं आणि कायमच निघून जायचं. सचिन म्हणतो, नाही डॅड, जोपर्यंत मी माझ्या अस्मीला भेटत नाही तोपर्यंत मी कुठेही जाणार नाही. असं म्हणत सचिन जबरदस्तीनेच अस्मिताला भेटायला जात असतो. परंतु त्याचवेळी तिथे सायदी, अर्जुन आलेले असतात. आता अर्जुन सचिनचा हात पकडतो आणि तिच्या सणसणीत कानाखाली मारतो. आता सचिन नाटक करत अर्जुनला म्हणतो, मार, अजून मार, हो तेवढं मार. खरं तर माझी तीच लायकी आहे. आज मी जे काही केलं आहे त्यामुळे अस्मिला आणि माझ्या बाळाला त्रास झाला आहे, परंतु यापुढे माझ्यामुळे माझ्या बाळाला किंवा अस्मिला मी कोणताही त्रास होऊ देणार नाही. अर्जुन, अरे प्लीज मला अस्मिला भेटू दे. तुला अस्मीची शपथ आहे. आता मात्र अर्जुन तिथेच थांबतो. तर त्याचवेळी अस्मिता त्या ठिकाणी आलेली असते. सचिनला म्हणते, सचिन, तू माझ्या भावाला माझी आणि माझ्या बाळाची शपथ घालतोयस. तुला लाज नाही का वाटत? अरे हा विचार तू या अगोदर करायला हवा होतास. तू वाहवत गेलास आणि तू आता येतोयस माझी माफी मागायला. अरे तुला लाज वाटली असती तर तू असं केलंच नसतं. जर तुला आमची किंमत असती ना तर तू असं वाहवत गेलाच नसतास. सचिन म्हणतो, हो माझीच चूक झाली आहे. मला कळतंय की मी चुकलोय आणि म्हणूनच अस्मी, मी तुझी माफी मागण्यासाठी पुन्हा एकदा इथे आलो आहे. मी कितीही मार खायला तयार आहे, परंतु अस्मी मला तुझी काळजी वाटते. अस्मी, तुला वाईट वाटेल किंवा राग येईल यासारखं आता मी कधीच काही वागणार नाही. परंतु अस्मी, तुला त्रास होईल म्हणून तुला एक गोष्ट मी सांगितलीच नाही, ती म्हणजे मी कॅनडाला जायचा विचार रद्द केला आणि तुम्हा दोघांसोबत राहायचा विचार केला. आणि असं मी माझ्या कंपनीमध्ये कळवलं. त्यावेळी माझा जॉब केला आहे. एवढंच काय, तर माझ्याकडे आता रोजच्या वापरासाठी पैसेही नाहीयेत. त्यांनी माझी अकाउंट फ्रीज केली आहेत. परंतु मी त्यांना सांगितलं, कितीही काही झालं तरी मी कॅनडाला येणार नाही, कारण मला माझ्या मुलासोबत, माझ्या बायकोसोबत एक नवीन जग निर्माण करायचं आहे. पण अस्मी, आता या जगात मीच तर एकट पडलो आहे. तर आता अर्जुन म्हणतो, का तू का एकटा पडलास? तुझी ती गर्लफ्रेंड नाहीये का? तर सचिन म्हणतो, कोणतीच नाती खरी नसतात रे. अशी नाती टिकतही नसतात. खरं नातं असतं
ते म्हणजे नवरा बायकोच, आणि हे मला पटलं आहे. माझ्यासाठी, अस्मी आणि अस्मीसाठी. मी हेच तर आमचं खरं नात आहे. आज आम्हाला आमच्या बाळासोबत पुढंच सुंदर आयुष्य जगायचं आहे. मी त्यांना म्हणालो की मी नंतरही येऊ शकत नाही, परंतु त्यांनी मला सांगितलं, तू जर जॉबवर आलास तरच तुझे पैसे मिळणार आहेत. मी पैसेही नको म्हणालो का, तर मला माझी अस्मी हवी आहे. अस्मी, तू मला माफ नाही का करणार आहेस का? अस्मिता काहीच बोलत नाही. तर सचिन म्हणतो, ठीक आहे अस्मी, तू जर मला माफ करणार नसशील तर माझा जगून तरी काय उपयोग आहे. तर आता हे ऐकताच सायली म्हणते, सचिन भाऊजी असं बोलू नका हो, प्लीज असं काहीतरी अभद्र बोलू नका. सचिन म्हणतो, सायली वहिनी, मी जे बोलतोय ते खरं बोलतोय. जर अस्मी मला माफ करणारच नसेल, अस्मीच्या जगात मला जागात नसेल आणि माझं बाळ मला मिळणार नसेल तर जगून तरी काय उपयोग आहे. त्यापेक्षा मी आजपासून अन्न पाण्याचा त्याग करतोय, मग मरण आलं तरी काही हरकत नाही असं म्हणत तर सचिन नाटक करत अस्मिताला गुंडाळण्याचं नाटक करतो आणि तिथून बाहेर पडतो. आता अस्मिताला खूप वाईट वाटतं. अस्मिता रडू लागते. सायलीच्याही डोळ्यामध्ये अश्रू असतात. सायली अस्मिताला सावरते, परंतु अस्मिताची ती अवस्था पाहून प्रतापराव, कल्पनाताई आणि अर्जुन या सर्वांनाच खूप वाईट वाटतं. तर दुसरीकडे किल्लेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं प्रतिमा त्या सुमन काकूंना सावरत असतात, त्यांना आधार देत असतात आणि म्हणू लागतात, सुमन काळजी करू नकोस, मी आहे तुझ्यासोबत. परंतु सुमन काकू काहीच बोलत नाही. त्या अशा शांत बसून असतात आणि त्याचवेळी नागराज काका येतात आणि प्रतिमा त्यांना विचारतात, वहिनी, दादा कुठे आहे? तो तर कुठेच दिसत नाहीये. तर प्रतिमा आत्या म्हणतात, त्यांना एक महत्वाचं काम होतं आणि म्हणूनच त्यांना जावं लागलं. तर नागराज काका म्हणतात, वहिनी, तुला सुद्धा जायचं होतं ना? तू म्हणत होतीस काहीतरी मार्केटमध्ये जायचं आहे, आठवड्याभराच्या भाज्या आणायच्या आहेत, भाज्या संपल्या आहेत. तर प्रतिमा म्हणतात, हो जायचं होतं, परंतु रविराज येईपर्यंत मी कुठेच जाऊ शकत नाही, कारण सुमन सोबत कोणीतरी थांबणं गरजेचं आहे. तर नागराज काका म्हणतात, वहिनी, मी आहे ना, माझ्यावर अजूनही तुझा विश्वास नाहीये का? मी एकदा कुठे सुमनवर हात उगारला, परंतु प्रेमच असतं, ते प्रेमापोटी हात उगारला असेल, परंतु मी माझ्या सुमनला असं दूर नाही गट ठेवू शकत. सुमनची ती अवस्था मलाही पाहवत नाहीये. माझं सुमनवर अगदी जीवापाड प्रेम आहे आणि आता हेही सिद्ध झालंय की तिच्या किडनपिंगमध्ये माझा अजिबातच हात नाहीये. तरी सुद्धा तुझा विश्वास नाहीये काग? वहिनी, एवढा नालायक माणूस आहे काग मी? एवढा नीच माणूस आहे का मी? प्लीज माझ्यावर विश्वास ठेव. माझ्या सुमनची मलाही काळजी आहे. बघ ना कशी सुमन शांत बसली आहे. मी जर सुमनच्या बाजूला बसलो तर तिला आधार वाटेल. शेवटी बायकोला नव्याचा सहवास हवाच असतो ना वहिनी? हो, तर तू तिला विचार की मी तिच्या सोबत थांबलो तर चालेल. आता सुमन काकू सायलीच्या बोलण्याचा विचार करतात. सायली म्हणालेली असते की सुमन काकू, आपल्या हाती जोपर्यंत ठोस पुरावा येत नाही तोपर्यंत आपण हे नाटक चालूच ठेवणार आहोत. त्यावेळी सुमन काकू मनाशीच म्हणतात, सायरी म्हणाली त्याप्रमाणे जर पुरावा मिळवायचा असेल तर आता मला काहीतरी करावं लागेल, कारण जर वहिनी इथे असतील तर हे काहीच बोलणार नाहीत आणि म्हणूनच आता मला यांच्यासोबत थांबावंच लागेल. तर त्याचवेळी प्रतिमा आत्या सुमन काकूंना विचारतात, सुमन, मी जाऊन येईपर्यंत भाऊजी इथे थांबले तर चालतील का? तर सुमन काकू मान डोलवत होकार देतात. प्रतिमा आत्या म्हणतात, बरं ठीक आहे, मी मार्केटला जाऊन लगेच येते. असं म्हणत प्रतिमा आत्या तिथून निघून जातात. आता नागराज काका सुमन काकू सोबत तिथेच थांबतात. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी सर्वांनाच अस्मिताची खूप काळजी वाटत असते. सचिनच्या बोलण्यामुळे अस्मिताला खूप त्रास होत असतो. कल्पनाताई अस्मिताला सावरतात आणि म्हणतात, अस्मिता, तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. अस्मिता म्हणते, आज सचिन इथे आला आणि अन्नपाणी सोडण्याची धमकी देऊन गेला आहे.
जसं काही या सगळ्यामध्ये माझीच चूक आहे, जसं काय मीच त्याला या सगळ्यामध्ये अडकवलं आहे. माझी काही चूक नसताना आज तो मला पुन्हा त्रास देण्याचा प्रयत्न करत आहे. तर कल्पना ताई म्हणतात, अस्मिता तू लक्ष देऊ नकोस. तर सायली म्हणते, सचिन भाऊजी खरंच चुकले आहेत. भरल्या घरात त्यांनी असं बोलायला नको होतं. तर पूर्णाजी म्हणतात, आपण काय बोलतोय ह्याचं भान तरी कुठे आहे त्याला. म्हणजे आपण चूक करायची, आपण वाहत जायचं, आपण बेताल वागायचं आणि त्यावेळी आपण आपल्या बायकोचा किंवा मुलाचा विचार करायचा नाही. आणि मग असे उद्योग करायचे का, तर आमचं मन वळवण्यासाठी, परंतु आता त्याचा काहीही परिणाम होणार नाही. तर अर्जुन म्हणतो, खरं आहे पूर्णाची आणि अस्मिताई, तू त्याच्याकडे लक्ष देऊ नकोस, इग्नोर कर त्या माणसाला, असं म्हणत सर्वजण अस्मिताला सावरत असतात. अस्मिता खूप रडत असते. तिला या सगळ्यामुळे खूप त्रास होत असतो. तर किल्लेदारांच्या घरी सुमन काकूच नाटक खरं वाटावं यासाठी सुमन काकू आपलं नाटक तसंच चालू ठेवतात. नागराज काका आवाज देत म्हणतात, सुमन. परंतु सुमन काकू अगदी शांत घाबरलेल्या अवस्थेत असतात. नागराज काका म्हणतात, सुमन मी तुझ्यासाठी जेवण घेऊन आलोय, चल जेवायला बस. परंतु सुमन काकू नकार देतात. नागराज काका सुमनचा हात पकडतात, त्यांना बेडवर बसवतात आणि म्हणतात, आयुष्यात पहिल्यांदा एका मुलीचं खरंच नशीब फळफळले. खरं नागराज किल्लेदार स्वतःच्या हाताने त्याच्या बायकोसाठी जेवण घेऊन आलाय, मग त्याची बायको नकार तरी कसा देणार. चल चल बघू, मी आज स्वतःच्या हातानेच तुला जेवण भरवणार आहे. सुमन काकू म्हणतात, नको नकोय मला. नागराज काका म्हणतात, असं कसं. असं म्हणत नागराज काका सुमन काकूंना खास भरवतात आणि म्हणतात, आयुष्यात पहिल्यांदा एक घास चिवचा, असं म्हणत खास भरवतात. सुमन काकू जरा घाबरून दाखवतात. नागराज काकांना या गोष्टीचा आनंद वाटत असतो. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं, सर्वच जण विचार करत बसलेले असतात. सर्वांनाच टेन्शन आलेलं असतं आणि त्याचवेळी अश्विन येतो. अश्विन पाहतो तर सर्वच जण असे शांत असतात. सर्वांनाच कोणत्या तरी गोष्टीच टेन्शन आलं आहे हे अश्विनच्या लक्षात येतं आणि म्हणूनच अश्विन विचारतो की काय झालंय, तुम्ही सर्वजण असे शांत का बसला आहात. तर सायली अश्विनला म्हणते की सचिन भाऊजी घरी आले होते आणि आता मी अन्नपण्याचा त्याग करणार आणि मला मरण आलं तरी चालेल, असं म्हणत ते तिथून निघून गेले आहेत. आणि म्हणूनच अस्मिताईंना खूप त्रास होत आहे. अस्मिता खूप रडत असते आणि हे पाहून अश्विनला खूप वाईट वाटतं. अश्विन अस्मिताच्या बाजूला बसतो, तिला जवळ घेतो, सावरतो आणि म्हणू लागतो, अस्मिताई तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. सचिनने जे केले ते चुकीचं केलं आहे, माफ करण्याच्या लायक नाहीच आहे. खरं तर त्याने खूप मोठा गुन्हा केला आहे, परंतु या सगळ्यामध्ये तू बाळाला त्रास का होऊ देतेस. या सगळ्यामध्ये बिचाऱ्या बाळाची काय चूक आहे. तू आता एक गोष्ट करायची आहे, या सगळ्या गोष्टी विसरून जायच्या आणि फक्त बाळाच्या फ्युचरचा विचार करायचा आहे. अस्मिता स्वतःला सावरते आणि रूममध्ये निघून जात असते. कल्पनाताई अस्मिताला थांबवण्याचा प्रयत्न करत असतात, परंतु अस्मिता थांबत नसते. कल्पनाताई म्हणतात, अस्मिता थांब, तू रूममध्ये जाऊ नकोस. तिथे जाऊनही तू अशीच रडत बसणार आहेत, स्वतःला त्रास करून घेणार आहेस. त्यामुळे तू आमच्या सोबतच थांब. तर प्रतापराव म्हणतात, खरं तर आमचीच चूक झाली. ज्यावेळी अस्मिताचं लग्न ठरवलं त्यावेळी आम्ही सचिनची अजून चौकशी करायला हवी होती, नाहीतर आज आमच्या मुलीवर अशी वेळ आलीच नसती. तर अस्मिता म्हणते, नाही डॅडिया, सगळ्यामध्ये तुमची काहीच चूक नाही. कारण सचिन पहिला असा नव्हता. तो माझ्यावर खूप जीवापाड प्रेम करायचा, परंतु हल्लीच सगळं काही चुकीचं घडत आहे. हल्लीच सगळं काही विचित्र घडत आहे आणि सगळं काही संपल्यासारखं वाटते. हल्लीच्या काही महिन्यांमध्ये सचिन खूप बदलून गेला आहे, असं म्हणत अस्मिता खूप रडू लागते. सायली तिला सावरते. अर्जुन म्हणतो, नाही, आता हे सगळं काही थांबायला हवंच आणि ते मी थांबवणार आहे. आता सचिनला मी सोडणार नाही.
त्याला जाब विचारणारच आहे. आता काही झालं तरी मी सचिनला सोडणार नाही आणि वेळ आली तर मी पोलीस स्टेशनला जाईल आणि त्याची तक्रार करीन, पण आज मी त्याला सोडणार नाही. अश्विन म्हणतो, थांब अर्जुन, मी सुद्धा येतोय, कारण अस्मिताईची ही अवस्था मलाही पाहवत नाही. मी सुद्धा आता सचिनला जा विचारणार, त्याच्या या कृत्याची त्याला जाणीव व्हायलाच हवी. असं म्हणत दोघंही आता सचिनच्या घरी जायला निघत असतात. परंतु त्याचवेळी पूर्णाजी म्हणतात, थांबा, कुठे जाताय अर्जुन आणि अश्विन? अरे, तुम्ही तिथे गेल्यानंतर काही होणार आहे का? तुम्ही तिथे गेल्यानंतर आता पुन्हा सचिन तेच नाटक करणार आहे आणि तुम्हाला सुद्धा घोळात घेण्याचा प्रयत्न करेल. परंतु तुम्ही तिथे गेल्याने काहीही बदलणार नाही. उगाच भांडणं वाढतील आणि आता मला घरातलं वातावरण अजून गढूळ करायचं नाहीये. कुठल्याहीच प्रकारचे वादविवाद नको आहेत. एकदा का अस्मिताची डिलिव्हरी पार पडली की आपण नंतर निर्णय घेणारच आहोत. परंतु तोपर्यंत तुम्ही कुठेही जाणार नाहीत. असं म्हणत पूर्णाचे अश्विन आणि अर्जुनला थांबवतात. इकडे अस्मिता खूप रडत असते आणि अस्मिताचा त्रास कोणालाही पाहवत नसतो. परंतु शेवटी सायली अस्मिताला सावरते. या सगळ्यातून अस्मिताला बाहेर काढण्याचा घरातील सर्वजण प्रयत्न करत असतात. परंतु जे काही घडलेलं असतं त्यामुळे अस्मिताला सावरणं खूप कठीण होतं आणि या सगळ्यामध्ये अस्मिताच्या बाळाला त्रास होतोय हेही सर्वांना कळत असतं आणि म्हणूनच सर्वांना अस्मिताची आणि तिच्या बाळाची काळजी वाटत असते. तर इकडे किल्लेदारांच्या घरी नागराज काका सुमन काकूंना केक घास भरवत असतात. परंतु सुमन काकू भितरल्याच घाबरल्याच नाटक करतात. नागराज काका सुमन काकूंना म्हणतात, हा घास काऊचा आणि हा घास नागराजचा, असं म्हणत रागानेच त्यांच्या तोंडात कोंबत असतात. आता सुमन काकूंना त्रास होत असतो. नागराज काकांना ते म्हणू लागतात की मला जेवण नको आहे. नागराज काका म्हणतात, असं कसं चालेल? अग, इतके दिवस नुसते फक्त वडापाव त्याच्यावरच होतीस, आता एवढं चमचमीत जेवण आहे आणि तुझ्या आवडीच जेवण आहे, मग तुला जेवावंच लागेल. असं म्हणत नागराज काका जबरदस्तीने सुमन काकूंना जेवण खाऊ घालत असतात. आता सुमन काकू म्हणतात, तूच होतास, तूच मला किडनप केलं होतं. हात बांधले होतेस, असे हात बांधले, असे पाय बांधले होतेस, त्रास देत होतास, हे सगळं काही तूच केलं होतस का? त्या अंधाया खोलीत वास येत होता, अंधार होता आणि तिथे माझ्या तोंडात बोळा कोंबला होतास. असं बोलत सुमन काकू बिथरल्यासारखं करतात आणि त्यांना काहीतरी आठवत आहे असं दाखवत असतात. नागराज काका म्हणतात, सुमन काय बोलतेस तू? सुमन काकू म्हणतात, तूच होतास तिथे, तूच मला किडनप केलं होतं, तूच या सगळ्या मागे आहेस. असं म्हणत सुमन काकू आता नागराज काकांकडून सत्य वधवून घेण्याचा प्रयत्न करत असतात. आता नागराज काका हसण्याचं रडण्याचं नाटक करू लागतात आणि म्हणतात, सुमन, अगं तू काय बोलतेस? तुझ्या समोर कोण उभा आहे? अगं मी उभा आहे आणि तू काय म्हणतेस? मी तुला किडनप केलं? सुमन काकू म्हणतात, हो, तूच होतास ना, तू हात बांधले होतेस, पाय बांधले होतेस, वडापाव तूच आणला होतास ना, तोंडात बोळा कोंबला होतास. असं म्हणत सुमन काकू घाबरत नागराज काकांना पुन्हा संकेत देण्याचा प्रयत्न करत असतात. आपल्याला काहीतरी आठवतं, परंतु ते नीट आठवत नाही असंही दाखवून देत असतात. नागराज काका म्हणतात, हो, मीच होता, तो मीच आहे ना तुझ्या समोर, मग मीच तुला किडनप केलं होतं. सुमन काकू म्हणतात, तू नाही, मला तर आता आठवतच नाही कोणी केलं होतं. नागराज काका म्हणतात, हो ना, आता तर तुला काही आठवणारच नाही, कारण मी तुला अशी तुझी अवस्था करून ठेवली होती, असं तुला बांधून ठेवलं होतं की तिथून बाहेर पडल्यानंतर तुझ्या तर डोक्यावर परिणाम झाला आहे आणि डॉक्टर सुद्धा हेच म्हणाले की तुझ्या वर एवढा मोठा मानसिक आघात झाला आहे की तुला काही आठवणारच नाहीये आणि तुला आठवतही नाहीये. सुमन काही असं म्हणत नागराज काका हसू लागतात. सुमन काकूंना काही आठवत नाही या गोष्टीचा नागराज काकांना मात्र खूप आनंद होत असतो. तर दुसरीकडे अर्जुन आणि सायलीला अस्मिताची काळजी वाटत असते. त्यांना अस्मिताच खूप टेन्शन आलेलं असतं. सायली म्हणू लागते,
या सगळ्यामध्ये अस्मिता ताई भरडल्या जात आहेत. मला तर त्यांची खूप काळजी वाटत आहे. पुढे नक्की काय होणार हेच कळत नाहीये. या सगळ्यामुळे बाळालाही त्रास होत आहे. हे दिवस म्हणजे आनंदाचे दिवस असतात. हे क्षण आयुष्यभर जपून ठेवण्याचे असतात. परंतु अस्मितांच्या बाबतीत जे काही घडत आहे ते अजिबातच योग्य नाहीये. खरंच खूप विचित्र घडत आहे. या सगळ्यामुळे त्यांना आणि त्यांच्या बाळाला खूप त्रास होत आहे. या सगळ्यातून आपण त्यांना लवकरात लवकर बाहेर काढणं गरजेचं आहे. अर्जुन म्हणतो आपणच एक काम करूया, तिच्यासोबत सतत कोणीतरी असायला हो जे तिला सपोर्ट करू शकतं, या सगळ्या दुःखातून बाहेर काढू शकतं आणि तिच्या चेहऱ्यावरचा आनंद परत येऊ शकतो. मी सुद्धा जास्तीत जास्त प्रयत्न करेन की घरीच राहण्याचा. आता सायली अर्जुन अस्मिताचा विचार करत असतात. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळत रविराज सर आणि प्रतिमा त्या घरी नाहीत. या संधीचा फायदा घेत सुमन काकूंनी नागराज काकांकडून सत्य वधवून घेण्याचा प्रयत्न केलेला असतो आणि हा प्रयत्न यशस्वी ठरत असतो. नागराज काका म्हणतात की हो मीच तुला किडनप केलं होतं. तुला त्रास देणारी व्यक्ती मीच आहे. मीच तुला बांधून ठेवलं होतं आणि मीच आहे तो मास्टर माइंड. 22 वर्षापूर्वी रविराज किल्लेदार आणि त्यांची बायको प्रतिमा किल्लेदार आणि त्याची मुलगी तन्वी किल्लेदार यांचा अपघात मीच घडून आणला होता. मीच होतो तो मास्टर माइंड. 22 वर्षापूर्वी मीच त्यांचं कुटुंब उद्ध्वस्त केलं होतं. पण आता तू जरी जाऊन सांगितलं तरी तुझ्यावर कोण विश्वास ठेवणार. परंतु आता हे सगळं काही सायली अर्जुनपर्यंत पोहोचलेलं असतं, कारण सुमन काकूंनी त्यावेळी कॅमेरा ऑन केलेला असतो. सगळा व्हिडिओ रेकॉर्ड होत असतो आणि इकडे सायली अर्जुनलाही कळालेलं असतं. आता ज्यावेळी सायली अर्जुनला खरा मास्टर माइंड कळतो त्यावेळी मात्र सायली अर्जुनच्या पायाखालची जमीनच सरकते. आता नागराज काकांचे हे सत्य सर्वांसमोर सायली अर्जुन कशा प्रकारे आणतील. तर आता रविराज सर नागराज काकांना कोणती शिक्षा देईल. यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.